नाव सो सीमा गणेश भगत. मी वार्ड क्रमांक 27 मधून भाजपा येथून उमेदवारी घेतली आहे. तुमच्या वार्डामध्ये काय काय समस्या आहेत आणि त्या पुरे तुम्ही कसे करणार आहेत? आमच्या दिव्यामध्ये म्हणजे मूलभूत समस्या जास्तीत जास्त म्हणजे पाणी, रोड, गटर, लाईट ह्या खूप समस्या आहेत. आणि त्या म्हणजे एवढ्या समस्या झाल्यात का जी 5 वर्ष पहिला जी नगरसेवक लोक होती शिवसेनेचे त्यांना हे काही करता आले नाही. त्याच्या पहिला मनसेही होती, हे त्यांना काही प्रॉब्लेम काही सोडवता आले नाही. त्यांना ह्याच्यावर म्हणजे आता लोकांना जनतेला असं वाटतं की आमच्या या मूलभूत गरजा कोण पूर्ण करतील, तर त्यांच्याकडून ते हे काही झालं नाही. मग म्हणून मला म्हणजे माझे मिस्टर गणेश भगत हे पहिला समाजसेवक आहेत आणि ते 8 वर्षापासून समाजसेवा करत आहेत. त्याच्या माध्यमातून मी आणि माझी फॅमिली पूर्ण मी माझ्या फॅमिलीला आणि माझ्या मिस्टरांना विचारून आणि त्यांच्या प्रोत्साहनाने मला त्यांनी आज भाजपामध्ये उमेदवारी घ्यायला सांगितली. आणि माझ्या आजूबाजूच्या परिसरातली लोक हे एक माझ्या मदतीला उतरले की वहिनी तुम्ही आज पुढे व्हा, तुम्ही पाऊल पुढे काढाल तर आमचं काहीतरी म्हणजे होणार. म्हणून मी ह्याच्यामध्ये उमेदवारी घेऊन मी लोकांसाठी जे काही माझ्याकडून होईल ते मी म्हणजे यांना पाण्याचा, लाईट आणि गटर ह्या समस्यातून मी दूर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन. जसं ज्याप्रमाणे बघितलं का गावामध्ये रस्ते खराब आहेत आणि तुमच्याकडे तुमचा प्रमुख मुद्दा कोणता राहणार आहे? सर्वात आधी पूर्ण कोणता मुद्दा करणार? मी सर्वात पहिला तर पाणी म्हणजे दिव्यामध्ये अक्षरशः आता मी जिकडे जिकडे सर्वे करायला जाते प्रचाराला तिथे प्रत्येक व्यक्ती मला हात जोडून असं बोलतो की वहिनी पहिला पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, बाकी आम्हाला काही नको. मग मी जास्तीत जास्त पाण्याचा प्रॉब्लेम आणि त्याच्यानंतर रोड हे 2 समस्या जास्तीत जास्त लक्षात घेऊन मी त्याच्यावर विचार करेन. तुम्ही एक महिला उमेदवार आहात, जर निवडून आलात तर महिलांसाठी काय काय करणार? मी तर घरगुतीच महिला, मी काय बाहेर कधी पडली नाही. आज मी पहिल्यांदा माझ्या फॅमिली आणि माझ्या मिस्टरांच्या याच्यावर मी राजकारणात उतरली आहे. तर मी लेडीजसाठी आता बचत गट वगैरे खोललेले आहेत. त्या बचत गटाच्या माध्यमातून मी त्यांना रोजगार म्हणजे घरगुती कामं जे लेडीजला घर बसली कामं करता येतील अशी कामं देते. ज्या आपल्या विधवा वगैरे महिला असतात त्यांना म्हणजे त्यांना काही कुठे रोजगार नाही किंवा मुलं बाळ त्यांचं कोणीच नाही इथे दिव्यामध्ये, अशांना मी आमच्या बचत गटातून जे काही मला सोयीस्कर वाटते ते मी त्यांना रोजगारासाठी देते. आणि त्यांना मदत म्हणून त्यांच्यासाठी लोन वगैरे असे आम्ही पूर्ण करतो. माझे मिस्टर आणि मी हे आम्ही दोघं मिळून ह्याच्यामध्ये त्यांना खूप सपोर्ट करतो. जनतेचा किती प्रतिसाद मिळतोय आपल्याला? जनतेचा फार तर मला असं वाटतं जिथे जावं तिथे बेस्ट ऑफ लक तर असतोच आम्हाला. ते भाजपावर एवढे म्हणजे आता त्यांचा लक्ष शिवसेनाकडून डायरेक्ट भाजपावर आलेला आहे की भाजपा सरकार आता काहीतरी दिव्याचा विकास करेल. आता कालच मुख्यमंत्री येऊन गेले, त्यांनी भाजपाच्या याच्यातून मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय का दिवा हा मी दत्तक घेतला. याच्यामुळे आता आम्हाला खूप अशी लोकांमध्ये पण असा प्रोत्साहन वाढलाय की मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतला म्हणजे कुठेतरी दिव्याचा आता विकास होणारच. पार्टीचा